नमस्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे काय करतात तुम्ही बघितलं असेल. त्यांचा मुद्द्यांचा विचार आपण करणार आहोत. आज आपण ते काय बोलले कसे चुकीचं बोलले यावर आपल्याला चर्चा करायची नाहीये. आपण राज ठाकरेंच्या मुद्द्यांचा विचार करणार आहोत. राज ठाकरेंच्या मुद्द्यांचा विचार केला की मग आपण रोहित पवारांच्याकडे जाऊ. चला, राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे बघा. नंबर 1, टोल बंद करणार. महाराष्ट्रात टोल बंद किती झाले राज ठाकरेंच्या आंदोलनामुळं? टोल धोरण काही ठरलं का? नाही. उलट टोल नाक्यांची संख्या वाढतच जाते आहे. जितके अधिक रस्ते होत जातील, काही नॅशनल हायवेचे होतील, काही PWDचे होतील, काही MSRDCचे होतील, टोल नाक्यांची संख्या वाढत चालली आहे. टोल नाक्याचं आंदोलन राज ठाकरेंनी केलं आणि उगाच खळकट्याक करत ते आंदोलनं केली. चला जाऊ दे. टोल नाक्याचा विषय हा लोकांच्यासाठी किती महत्त्वाचा होता. पुढे राज ठाकरेंनी मग परप्रांतीय हा मुद्दा आणला. म्हणजे परप्रांतीयांना काम करू देणार नाही. मग मध्येच कुठतरी परप्रांतीय लॉन्ड्रीवाल्याला मारला, परप्रांतीय अजून छोटी छोटी कामं करणारे, कुठे ते मुरकुल विकणारे, ते पोंगे विकणारे, असली लोक धरून मारली गेली. काही नावी मारले गेले. महाराष्ट्रात हा गदारोळ 15 वर्षापूर्वी राज ठाकरेंनी घातला होता. तो मुद्दा संपला. पुढे मुंबईतला मराठीचा मुद्दा आला. त्याला उचलला, त्याच्यावर बरीच चर्चा झाली. राज ठाकरेंनी उपस्थित केलेला कोणताही मुद्दा हा लोकांच्या भल्याचा होता आणि तो उचलून राज ठाकरेंनी तडीस नेलाय असं एकतरी प्रकरण दाखवा. म्हणजे कंपल्सरी मराठी किंवा हिंदीला विरोध, टोलनाक्याची फोडाफोडी, हे असले मुद्दे राज ठाकरेंनी काढले. भोंगे मध्येच किती भोंगे उतरले आणि काय भोंगे उतरले. भोंग्या एक तर भोंग्या राज ठाकरे त्या भोंग्यावर बोलू लागले जाऊन. म्हणजे एक भोंगा जो महाराष्ट्रात रोज सकाळी वाजायचा ना, त्याच भोंग्याने राज ठाकरेंचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. म्हणजे ना भोंग्यांचा मुद्दा निकाली निघाला, ना टोलनाक्यांचा मुद्दा निकाली निघाला, ना मराठीचा मुद्दा निकाली निघाला, ना हिंदीचा मुद्दा निकाली निघाला. मुद्दा मात्र चालवला गेला, मुद्दा मात्र वाजवला गेला. राज ठाकरेंची ही राजकारणातली नीती गर्दी जमवण्यासाठी उपयुक्त असते. एखाद्या रस्त्यावर मदाऱ्यांचा खेळ चालू झाला की डुकडुक 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 वाजवल्याबरोबर लोक जमा होतात आणि लोक खेळ बघतात, 4-2 रुपये टाकतात, निघून जातात. पण त्या खेळ करणाऱ्या मदाऱ्याला कोणी आपला प्रमुख म्हणून, आपला नेता म्हणून नेमत नसतं. अगदी सांस्कृतिक कार्यमंत्री सुद्धा करत नसतं. बाकी सोडा सगळं. राज ठाकरेंच्या वाटेवर जाणारा असाच एक नेता म्हणजे रोहित पवार. रोहित पवारांच्या राजकीय कारकिर्दीत म्हणजे 2019 पासून ते आत्तापर्यंत जवळपास पहिली 5 वर्षाची टर्म आणि आताची टर्म असा विचार केला तर रोहित पवार जवळपास 7 वर्षाच्या आसपास आमदार म्हणून राजकारणात आलेले आहेत. या काळात रोहित पवारांनी उचललेला एखादा जनतेच्या भल्याचा विधायक कामाचा मुद्दा मला सांगा. कोणताही. प्रासंगिक करारावरचे आंदोलनं खूप आहेत. जशी एसटीला पाटी असते ना, प्रासंगिक करार, नैमित्तिक करार, तसे प्रासंगिक कराराची आंदोलनं असतील अचानक. म्हणजे अजितदादांचा विमान अपघात झाला, या विमान अपघाताची चौकशी व्हावी. काय कर्नाटकात जाऊन आले, दिल्लीत जाऊन आले, लखनौला जाऊन आले, केजरीवालला भेटून आले, अखिलेशला भेटून आले, राहुल गांधींना भेटून आले, कर्नाटकात 0 FIR करायला लावला, सगळं केलं. अजित पवारांच्या या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास लावण्यात रोहित पवारांना कोणतं जनहित वाटलं? काय भयंकर मुद्दा उपस्थित केला. आता अजित पवारांचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवलाय त्यांनी, अपघाताच्या चौकशीचा मुद्दा. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किती फाटलंय. कुणाची व्हॉइस रेकॉर्डिंग काढ, कुणाचे स्क्रीनशॉट काढ, कुठले कागदच दाखव, असलं करून अजित पवारांच्या पक्षात, सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये किती सावळा गोंधळ आहे हे सांगण्याची स्पर्धाच रोहित पवारांनी लावून दिलेली आहे. बस रोज प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि प्रॉब्लेम कसा आहे हे सांगत राहायचं. आपण किती भारी आहोत, आपण किती महत्त्वाचे आहोत, या सगळ्या विषय करण्यात रोहित पवार एक्सपर्ट असतात. आणि सगळ्यात मोठे
एखादा गोंधळाचा मुद्दा मिळाला की त्याच्यावरून रान पेटवणे रोहित पवारांना फार बेस्ट जमतं. आठवतंय काही वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षेचा विषय पुण्यात चालू होता आणि या स्पर्धा परीक्षेच्या विषयाला पेटवणारं कोण होतं? म्हणजे काही लोकांना गोळा करायचं, काही उपद्रवी शक्ती गोळा करायच्या आणि त्यांना वाटेल त्या स्वरूपात बोलायला लावायचं, सरकारविरोधात रान पेटवायचं, किती खोटं होतं हे दाखवायचं. ही रोहित पवारांची स्टाईल आहे. स्पर्धा परीक्षेचा मुद्दा असो, विमान अपघाताचा मुद्दा असो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत भांडणाचा मुद्दा असो की अजून त्यांनी उपस्थित केलेले कोणतेही मुद्दे असो, रोहित पवारांच्या या मुद्द्यात जनहित कुठे असतं? कुठेच नाही, कधीच सापडत नाही. मला रोहित पवारांची खासियत, मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो की आपण किती भारी आहोत, आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात ते समोरच्यालाही उडं करतात. म्हणजे मध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन जरा फार फास्ट चालू होतं, खूप लोक होते बघा, मी त्यावर व्हिडिओही केला होता आणि मात्र तोच व्हिडिओ छगन भुजबळांनी त्याचा उल्लेख करत त्या इंदापूरच्या सभेमध्ये सांगितला होता की सुशील कुलकर्णीचा तो यूट्यूबवरचा व्हिडिओ बघा म्हणून. आणि त्यानंतर रोहित पवारांनी मी छगन भुजबळांवरती केलेल्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून पोस्ट केले होते. असं चालत राहतं, त्याचा काय फरक पडत नाही आपल्याला. जेव्हा लोकांशी भांडणं आहे त्यांच्याशी भांडणं आहेच आहे, काही प्रश्न नाही, की लपवायचं कारण नाही. पण जरांगेंच्या आंदोलनामध्ये एकाही नेत्याला राजकीय सभा घ्यायला अनुमती नसताना रोहित पवार मात्र सभा घेत फिरत होते. यात्रा काढली होती, त्यांची यात्रा जोरदारपणे स्वागत बिगत बँड बेंड सगळं व्यवस्थित चालू होतं. का? तर मी वेगळा हे दाखवण्यासाठी. जरांगेंना आंदोलनाला उद्युक्त करायचं, लोक जाणार नाहीची व्यवस्था करायची आणि आपण मात्र यात्रा काढत फिरायचं आणि हेच मुद्दे मांडत फिरायचं. आग लावणे, भडकवणे हाच एक त्याचा हेतू असतो. राज ठाकरेंच्या खळखट्याक आंदोलनामध्ये नुकसान होतं ते सामान्य जनतेचं आणि केस होते ती कार्यकर्त्यांवर. रोहित पवारांच्या आंदोलनामध्ये बदनाम सरकार होतं आणि उगाचच या मुद्द्याला खोडून काढणाऱ्या माणसांचं नुकसान कसं करता येईल याचा विचार रोहित पवार करतात. म्हणजे एकूण रोहित पवार हे राज ठाकरेच्या वाटेवर आहेत एवढं नक्की सांगता येईल. पण राज ठाकरेंची वाट ही यशाकडे जाणारी वाट नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. एक हाती सत्ता मागता मागता एक सुद्धा हात राज ठाकरेंच्या सोबत विधानभवनात उरला नाही याचं भान तरी रोहित पवारांनी ठेवणं आवश्यक आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज